छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांना इन्कम टॅक्स विभागाची नोटीस आल्याचं त्यांनी एका कार्यक्रमात अप्रत्यक्षरित्या सांगितलं. खरं तर त्यांच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून अनेक तक्रारी इम्तियाज जलील यांनी केलेल्या आहेत. त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्यांच्यावरती आरोप करत काही कागदपत्र देखील दिलेली होती. तुम्ही लाचलुचपत विभागाला कागदपत्र दिली, नोटीस मात्र इन्कम टॅक्स विभागाची आली. काय प्रतिक्रिया आहे आपली? नाही, काय आहे की काही डॉक्युमेंट्स नाही दिले, मी पूर्ण डॉक्युमेंट्स दिले आणि इतकं मोठे पुरावे माझ्याकडे आहे की आता ठीक आहे, इन्कम टॅक्सची नोटीस पाठवलेली आहे. एक म्हण आहे ना की बेटर लेट देन नेवर. तर कमीत कमी आज इन्कम टॅक्सचे एक हे दिलेले आहे, नोटीस दिलेली आहे आणि त्याने विचारण्यात आलेले आहे की 2019मध्ये तुमच्या ॲफिडेव्हिटमध्ये, इलेक्शनच्या ॲफिडेव्हिटमध्ये तुम्ही आपली प्रॉपर्टी इतकी सांगितली होती, 2024मध्ये इतकी मोठी कशी झालेली आहे. आणि त्याच्यानंतर मागच्या 6-8 महिन्यामध्ये त्यांनी जे कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी, गाड्या विकत घेतले आपल्या नावाने आणि आपल्या परिवाराच्या नावाने जे घेतलेली आहे त्याच्या बाबतीत खुलासा करावा. मला वाटत नाही आहे की त्यांच्याकडे काही असे खुलासा करण्यासारखे होईल. पण तरीसुद्धा ज्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हे बोललं की आता ब्लॅकचे पैसे चालणार नाही, मी माझ्या बाबतीत बोलतो, तुम्ही विचार करा ते कार्यक्रम कोणता होता. ते चार्टर्ड अकाउंटंट जे पास होणारे यंगस्टर्स होते, त्यांचा एक कार्यक्रम होता. म्हणजे एक मंत्री महाराष्ट्र सरकारच्या उभे राहून त्या कार्यक्रमामध्ये हे बोलतो की आता ब्लॅकचा पैसा कमावणं खूप सोपं आहे, पण त्याची विल्हेवाट कशी लावायची आहे हे खूप कठीण झालेलं आहे. म्हणजे काय मॉरल्स, काय व्हॅल्यूज, काय संदेश तुम्ही त्याला देत आहे. आणि बोलताना तुमच्यामध्ये जी मस्ती आहे आपली सरकारची की माझा कोणीही काही वाकडा करू शकत नाही. इन्कम टॅक्सची नोटीस आली, त्याला मी चार्टर्ड अकाउंटंटला बोललेलं आहे की त्याचं उत्तर द्या करके. म्हणजे ही मस्ती नाही आहे तर काय आहे तुम्ही सांगा मला. पण तुमचं पुढचं पाऊल काय आहे आता? माझं काय आहे, मी सगळं माझे पुरावे जे आहे ते सगळं दिलेले आहे. आता इन्कम टॅक्सनी मलाही नोटीस पाठवा आणि मला सांगा की तुमच्याकडे काय काय पुरावे आहे. मी तुम्हाला हे इन्कम टॅक्सलाही द्यायला तयार आहे. नाही, त्यांनी मागायला पाहिजे. कारण काय आहे की ते खऱ्या अर्थाने सिरियस आहे का की फक्त नोटीस पाठवली आणि आता सगळे ते चार्टर्ड अकाउंटंट्स बसतील आणि ते चार्टर्ड अकाउंटंट्स त्यांचं बुक्स ऑफ अकाउंट जे आहे त्याला क्लीन कसं करता येतं आणि काय काय आपल्याला सुधारणा त्याच्यामध्ये करता येईल ते करणार आहे. माझी अपेक्षा तर हे आहे की दुसरे जे एजन्सीज आहे त्यांनीही आता सुरुवात करण्याची आवश्यकता आहे. अँटी करप्शन ब्युरो, त्यांच्याकडे डिस्प्रपोर्शनेट ॲसेट्स आहे का नाही आहे, की त्यांच्या मुलाच्या नावावर किती कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी आलेली आहे. तर हे सगळं बघून दुसरी जे एजन्सीज आहे ते एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट होऊ शकतं किंवा अँटी करप्शन ब्युरो होऊ शकतं. कोट्यवधी रुपयांची गाड्यामध्ये फिरत आहे की नाही, मी माझ्या नावाने नाही आहे, यांच्या नावाने आहे, पण गाडी मी वापरत आहे. कशा प्रकारचे मनी लॉन्डरिंगचा हे मोठा बिझनेस त्यांनी सुरू केलं होतं आणि त्यांना इतकी मस्ती होती की नाही माझा कोणीही काही वाकडा करू शकत नाही, कारण एकनाथ शिंदे जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे ते माझ्या बाजूने आहे, म्हणून मला काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. नोटीसबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे नाही, आता काय आहे की नोटीस त्यांनी पाठवलेली आहे आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं आहे की 9 तारखेला त्याचं उत्तर द्यायचं होतं. त्यांनी काय उत्तर दिलेले आहे ते, आता तुम्ही लोकप्रतिनिधी आहे, तुम्ही लोकांसमोर पण ते डॉक्युमेंट जे इन्कम टॅक्सला दिलेले आहे ते आम्हालाही आणि मीडियालाही द्या की माझ्याकडे 2019ला इतकी प्रॉपर्टी होती, 2024ला इतकी प्रॉपर्टी होती आणि 2024 ते 25च्या दरम्यान जे प्रॉपर्टी त्यांनी जमा केलेली आहे ते काय आहे ते आम्ही नंतर त्याच्यावर आमच्याकडे जे असतील तर इन्कम टॅक्सला आम्हीही मदत करू. तुमची लढाई संपली आहे का? नाही, लढाई संपलेली नाही. कोणत्याही परिस्थितीत काय संपवायचं आहे तुम्ही सांगा ना मला. मी ऑलरेडी जे डॉक्युमेंट्स आहे ते सगळं मी स्वतः CBIच्या ऑफिसमध्ये जाऊन आलं, सेंट्रल CBIच्या ऑफिसमध्ये जाऊन आलं. म्हणजे दुसरं मी अँटी करप्शन ब्युरोला सगळं डॉक्युमेंट्स दिलेले आहे. कमीत कमी हे प्रामाणिक इन्व्हेस्टिगेशन करणार असेल तर आतापर्यंत एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटने कम से कम मला कॉल करायला केलं असतं की बाबा तुमच्याकडे काय डॉक्युमेंट्स आहे द्या, आम्ही पण इन्क्वायरी करतो. ठीक आहे, धन्यवाद. हे होते इम्तियाज जलील आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की नोटीस दिलेली आहे, तुम्ही मंत्री आहात
तुम्ही जे उत्तर दिलंय ते सार्वजनिक करा आणि लोकांपर्यंतही सांगा की कशा पद्धतीनं तुम्ही ही प्रॉपर्टी कमवली आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.